चला सामन्याला सुरुवात करूया आपण. बर्फानी बाबा टेंबर संघाची कालुराम भोईर आणि यशवंत तरे ही जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. बघा उद्या बरोबर 3 वाजता आपण 40+ च्या पहिल्या सामन्याला सुरुवात करणार आहोत. आई गावदेवी सोनाले आणि टी.ए. पाटील अँड कंपनी दापोडे. बरोबर 3 वाजता दोन्ही संघनायक आपण इथे रिपोर्टिंग करायची आहे. सामना बरोबर 3:15 वाजता सुरू होईल. याची दोन्ही संघ मालकांनी देखील नोंद घ्यायची आहे. टी.ए. पाटील अँड कंपनी दापोडे आणि आई गावदेवी सोनाले. बघूया इथे पहिला चेंडू. बघूया पहिला चेंडू हवेमध्ये खेळलेत. चेंडू सेफ ब्लँड होतोय. दुसरी धाव इथे कालुराम भोईरने पूर्ण केली आहे. चला काय चेंडू फेकलाय. वा वाईट यॉर्कर. कमालीचा चेंडू. इथे तिसऱ्या पंचांची मदत सुरेश घरत सरांना घेतलेली आहे. बघूया अगदी आमचे सुनील म्हात्रे सर दक्ष आहेत. फलंदाज बाद आहेत कालुराम भोईर. यशवंत तरे बाद झालेत. पहिलेच धावेला बाद झालेत. दुसरा चेंडू नक्कीच 2 वर 1. फलंदाज राकेश पाटील. इथे हा चेंडू डीप मिड विकेट रिझनला मिलिंद भोईर. नक्कीच विजय स्पोर्ट खानपे संघाचे एक चांगले खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडून हा चेंडू अडवला गेलाय. 2 धावा जरूर आलेत राकेश पाटील यांच्या खात्यामध्ये. संघाची टोटल 3 चेंडूमध्ये 1 बाद 4. चेंडू झाले. इथे इनसाइड आउटचा चांगला फटका चौकार आलाय.
चौकारानं धावसंख्येला आला आकार. धावा बनलेत 8. महेश काबूकर इथे फटका फसला. क्षेत्ररक्षक जज करतात. चांगला झेल टिपलाय प्रशांत आणि ते फलंदाज बाद राकेश पाटील. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि 1 बाद 8 अशा धावा लागलेत. नक्कीच जवान भावाळे संघाचे खेळाडू शिवाजी केने. उद्याचा पहिला सामना ठीक 3 वाजता टी.ए. पाटील अँड कंपनी दापोडे आणि विपक्ष आई गावदेवी सोनाले. बरोबर 3 वाजता दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायचे. या चला चला स्पीडअप करा जरा. चांगला फटका आपण पाहतोय कलराम भोईरच्या बॅट मधून. फलंदाज संतोष ठाकरे आहेत. श्री अष्टविनायक ठाकूरवाडा संघाचे खेळाडू. प्रशांत म्हात्रे ओव्हर नंबर 2. इथे हा चेंडू तेच तर टाकलाय. नक्कीच अगदी इथे वाईट साठी. यस बॅटिंग करणाऱ्या टीम कडून पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलाय. बघूया दिनेश भोईर स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाचे एक चांगले खेळाडू. या टीम मधून फसुबाई इंटरव्हाइजेस फेअर डिलिव्हरी नो वाईट. नक्कीच चांगल्या चेंडूच्या हाताळणे आपण पाहतोय. डॉट बॉल. इथे हा चेंडू बघूया. एसटी रक्षक लवू पाटील एसट्यांच्या मागे अगदी चांगली कामगिरी करतोय. काय प्रशांत म्हात्रेनं गोलंदाजी केलेली आहे. श्री कालिका माता कालभार संघाचा खेळाडू. रिव्ह्यू गमावलेला आहे बर्फानी बाबा टेंबर संघाकडून. फक्त तुम्हाला एकच संधी दिली जाईल. कमी गतीनं चेंडू सोडलाय. कमी गतीनं चेंडू सोडलाय. इथे मात्र आता हा चेंडू आलाय वाईट. वाईटनं धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 10.
10 धावा. बघूया संतोष ठाकरे यांच्या बॅटमधून एक सिंगल धाव. दिनेश भोईर कडून चांगली फिल्डिंग. धावसंख्या पुसली डबल 1. एकावर एक 11. एक ओव्हर 4 चेंडू मध्ये 11 धावा आलेत. आमचे जम्मूदादा खाली का उतरलेत? यास पाणी पिण्यासाठी चालेल. या पाणी प्या आणि लगेच वरती या. आज कुंदनजी पाटील साहेब देखील शेवटच्या चेंडूपर्यंत थांबलेत. मनोज भाऊ पाटील असतील, गणेश ठाकरे कालच्या रात्रीमध्ये देखील होते, आज देखील आहेत. प्रदीप जोशी साहेब देखील आहेत. त्यानंतर ज्ञानदेवदादा पाटील आहेत आणि संतोष तरे देखील आहेत. सर्व संघटनेचे जबाबदार व्यक्तिमत्व आज दुसऱ्या रजनीमधून आपल्याला इथे उपस्थित पाहायला मिळतात. काल प्रमोद दादा भोईर आणि गणेश ठाकरे शेवटच्या चेंडूपर्यंत होते आणि आज देखील पुन्हा एकदा पूर्णपणे वेळ दिलेला आहे. संघ जरी शेवटच्या चेंडूपर्यंत, चर्चा शेवटच्या चेंडूपर्यंत सुरू आहे. तुम्ही होते मनोज भाऊ, चर्चा शेवटच्या चेंडूपर्यंतची आहे. नक्कीच तुमचं देखील खूप चांगलं सहकार्य आहे. चांगला फटका अगदी ऑन साईडला चेंडू चाललाय. डीप मिड विकेट रिझन मध्ये चांगली फिल्डिंग होते. मला वाटतं तिथे मिलिंद भुईर आहेत. 2 धावा पूर्ण केली त्या चेंडूवर. 2 धावेनं संघाची टोटल झालेली आहे 14. 2 ओव्हर 2 बाद 14 धावा. बघूया इथे 50-50 साठी कोणाला टार्गेट केलाय. फसुबाई इंटरमध्ये सारंगाव टीमच्या गोलंदाजाला ओव्हर नंबर 3 आणि ते संदीप मालीला घरच्या खेळपट्टीवर चॅलेंज दिलेली आहे. बघूया संदीप मालीनं पहिल्या सामन्यातून चांगली गोलंदाजी केली आहे, मात्र या सामन्यातून त्याला टार्गेट केला आहे. राऊंड द विकेट. पहिला चेंडू कालराम बोईसाठी चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये पाहायला मिळतोय. डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट टाकलाय. संदीप मालीनं पहिल्या सामन्यातून फक्त 6 धावा दिल्या होत्या बीबी स्पोर्ट इताडे या टीम समोर. इथे देखील चांगली फिल्डिंग. बॅकवर्ड स्पेड रिझर्व मधून चेंडूला स्टॉप केलाय. सुनील पाटील आणि दिशांत पाटील यांची टीम. फसुबाई इंटरमध्ये सारंगाव. नक्कीच मिलिंद भुईर एक चांगला खेळाडू आहे. विजय स्पोर्ट खानपे संघाचा विजेंद्र पाटील. दोन चेंडूमध्ये फक्त एक दिलेली आहे. इथे हा चेंडू देखील अतिशय चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये काय संदीपनं गोलंदाजी केलेली आहे. आतापर्यंत 9 चेंडू या BPL 2025 मध्ये फेकलेत आणि धावा दिलेत फक्त 7. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. संतोष ठाकरे समोर नक्कीच अग्नि परीक्षा असेल सँडीची. बघूया विकेट नाही मात्र गोलंदाजी टिचून केलेली आहे. हा फटका बघूया. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. चांगला झेल मिलिंद भुईरनं टिपलाय. सॉरी दिनेश भोईर आहेत. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी. संदीपला विकेट नव्हती, आता विकेट देखील आलेली आहे. 10 चेंडू मध्ये 7 संदीपनं आतापर्यंत खर्च केलेत. वाह.
विनायक पाटील वेताळ कोपर या संघाचा खेळाडू. की अंकुश पाटील जम्बो फसोबाई इंटरव्हाच्या संघाकडून 12वे खेळाडू म्हणून आपण त्यांना पाहतोय. हा चेंडू बघूया. इथे अपील तर संदीपनं जरूर केली आहे. नक्कीच पंचांचा आलाय लेग बायचा इशारा. एक सिंगल. धावसंख्या 16. काय संदीपनं या मॅच मधून देखील गोलंदाजी केली आहे. 50-50 साठी यापुढील सामन्यातून त्याला चॅलेंज देणं काही संघाच्या संघनायकाला नक्कीच कठीण जाईल. हा फटका कालवान भोईरनं उडवला आहे. इथे क्षेत्ररक्षकांना प्रयत्न जरूर केलेत. षटकार आलाय मात्र धावा 50-50 ओव्हर मध्ये बनल्यात. नक्कीच फक्त 8 धावा आलेत. षटकार खाऊन सेंडीच्या तिसऱ्या 50-50 ओव्हर मध्ये 8 आलेत म्हणजे 4 मायनस होतील. एकूण टोटल धावा झालेत टोटल 22 झालेले आहेत. त्याच्यामधून 4 मायनस होतील कारण की 50-50च्या ओव्हरमध्ये संदीपनं धावा खर्च केलेत 8. षटकार शेवटच्या चेंडूवर आला आणि इथून आता सुधारित धावसंख्या 18 धावा लागल्यात. बर्फानी बाबा टिमगार 3 ओव्हरमध्ये म्हणजे 18 चेंडूमध्ये 18. आता गोलंदाजीसाठी आलाय भीरू. नक्कीच फसुबाई इंटरव्हाच्या सारंगाव संघाकडे गोलंदाजी युनिट चांगला आहे. दोन्ही सामन्यातून आपण पाहिलं तर चांगली टिचून गोलंदाजी या संघाकडून झालेली आहे. चला चला बिरू पाटील बघा अगदी महेश काबूकर बिरू पाटील एकाच टीम मधून आपल्याला या BPL 2025 मध्ये पाहायला मिळतात. दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत. विनायक पाटील साठी हा चेंडू अतिशय चांगल्या गतीने चेंडू फेकला होता. एक पूर्ण दुसरीचा देखील प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण केलेली आहे. नक्कीच आपण पाहतोय SK संजय पाटील धावसंख्या 20. हा फटका उडवलाय अगदी विनायक पाटीलनं. काय चांगला झेल टिपलाय मिलिंद भोईरनं. जबरदस्त झेल आणि ते डीजे यांचा फलंदाज बाद आहेत. नक्कीच इथे पंच सुरेश घरत सरांना अगदी पाहिलं की क्रॉसिंग झाली नव्हती आणि इथे अजून 2 धावा मायनस होतील. नक्कीच आम्ही त्या 2 धावा पेनल्टीच्या ऍड करू. फसुबाई इंटरव्हायझर्स टीम जेव्हा बॅटिंगला येईल
तेव्हा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर त्या 2 धावा आम्ही तिथे ॲड करू. लक्ष असू द्या दोन्ही 12 आणि दोन्ही संघाचे संघ नायक. वेलकम लक्कीबाई. या लक्कीबाई आलाय. पाटील साहेब लक्कीबाई नाराज आहे. टीम हरलेली आहे. चौथ्या मानकोली नवीन 40+ 1 चेंडूमध्ये 1 धाव योगेश दलवीला बनवता आली नव्हती. चांगला प्रयत्न मिलिंद बोरने इथे जरूर केलाय. मात्र चेंडू अगदी वेगाने चाललाय. शेमारशे ओलांडून 4 धावांसाठी चौकार. चोवीस धावा लागलेत. कुंदन पाटीलला तेच तर्रार चेंडू टाकलाय. बघा तिथे एसट्यांच्या मागे महेश काबूकर उभे राहिलेत. मेन एसटीरक्षक लहू पाटीलला तिथून साईडला गेलाय. कारण की जास्तीत जास्त वेळ आपण महेश काबूकरला विक्रम स्पोर्ट वणूकर संघाकडून त्या जागेवर पाहतोय. क्या बात आहे. चांगला चेंडू तितका चांगला फटका देखील वेसेप मध्ये. एक सिंगल. धावसंख्या 25. 1 चेंडू. चौथ्या ओव्हरचा 1 चेंडू बाकी आहे. हा चेंडू बघूया कालुराम भोईरसाठी. कालुराम भोईर सलामीला आलाय. हा चेंडू वाईट आलाय आणि धावसंख्या वाईट न वाढून झाली 26. इथे बघूया चेंडूला अगदी अडवलाय शॉट थर्डमॅनला आणि ते फलंदाज कालुराम भोईर. धावची बात 4 ओव्हर 5 बाद 26. शेवटच्या 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. डीजे गोलंदाज संदीप मनेरा आलाय. गोलंदाज इथे बघूया कुंदन पाटीलचा फटका. इंटरच्या आतमध्ये चेंडू सेफ लँड होतोय. 2 धावा इथे मिळतील. बिरू पाटीलने चेंडूला उचललाय. 2 धावेनं संघाची टोटल 28. फलंदाज कोण आलेत? नवीन फलंदाज श्रवण. नक्कीच बीबी स्पोर्ट इतडे संघाकडून हा खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. इथे हा फटका कुंदन पाटीलला उडवलाय. कौ कॉर्नर त्यांच्यावरून सीमा पार षटकार.
कुंदन पाटील चांगल्या टच मध्ये आहेत. धावसंख्या 34. 4 चेंडू अजूनही या इनिंगचे बाकी आहेत. 34 धावा झालेत. बघूया 50 की 50च्या आतमध्ये रोखलं जाईल. त्या चेंडू ऑन साइडला ऑन द कार्पेट. दुसऱ्या धावेसाठी धावतात. निशाणा चुकलाय. इथे 2 धावा कुंदन पाटीलनं पूर्ण केल्या त्या चेंडूवर आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 36. इथे देखील चांगला फटका मात्र क्षेत्ररक्षक आहेत. चांगला झेल टिपला इथे देखील. नवीन फलंदाज राम गुलवी एजिस्पट निंबवली या संघाचा खेळाडू आहे. क्रमांक 8 वर आलाय आणि आता राम गुलवीकडे फक्त 2 चेंडू आहेत. बघूया धावा बनले 36. बघूया संदीप मनेरा चांगला फटका आहे. अगदी ताकदवान फटका खेळलाय. फिल्डिंग देखील बिरू पाटीलची आपल्याला चांगली पाहायला मिळते. फक्त एक सिंगल. धावसंख्या 37 झालेली आहे. शेवटचा एक चेंडू आणि तो चेंडू आलाय श्रवणच्या वाट्याला. 37 धावा. उद्या ठीक दुपारी 3 वाजता आपण सामना पाहणार आहोत. आई गावदेवी सोनाले आणि टी.ए. पाटील अँड कंपनी दापोडे इथे. या शेवटच्या चेंडूवर कुंदन श्रवणच्या बॅट मधून चौकार आलाय आणि धावसंख्येला आकार. धावा बनलेत 5 ओव्हर 6 बाद 41 आणि 42 धावांचं विजेचं लक्ष उभं केलं आहे. ते फसुबाई एंटरप्राइजेस सारंगाव टीम समोर डीजे. चला फिल्डिंग लावून घ्या बर्फाणी बाबा आणि फसुबाई एंटरप्राइजेस सारंगाव टीम. आपण देखील आपली लगेच सलामी जोडी खेळपट्टीकडे रवाना करायची आहे.
30 चेंडूमध्ये बनवायचे 42. चला चला लगेच आपण फलंदाज पाठवा. चला फलंदाज सलामी जोडी ESK आणि महेश कापोकार. ऍड करू आम्ही 2 धावा पेनल्टी देणं जरूर लागलेत ते आम्ही ऍड करू. चला कुंदन पाटील बर्फानी बाबा टेमघर संघाकडून नक्कीच पद्माकर चौधरी साहेबांची टीम आणि दुसऱ्या बाजूला सुनीलदादा पाटील आणि दिशांत पाटील यांची फसुबाई इंटरप्राइजेस सारंगाव टीम आपल्याला पाहायला मिळते. धावांचं लक्ष 42. 2 धावा पेनल्टीचे देखील बर्फानी बाबा टीमला दंड म्हणून घोषित केलेले आहेत कारण की 30ची जी सर्कल होती ती क्रॉस केली नव्हती. चांगला चेंडू अतिशय चांगला चेंडू आपण पाहिलाय. इथे दुसऱ्या धावेसाठी ESK निघालेत. वा काय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या चेंडूवर 2 धावा. 2 धावेनं महेश काबोकर यांनी स्वतःचं आणि संघाचं धावांचं अकाउंट ओपन केलंय. इथे हा फटका नक्कीच असं वाटलं होतं की फटका फसलाय की काय. चेंडू अगदी शॉर्ट स्टॉक कव्हर रिझन मधून डीप स्टॉक कव्हरला ट्रॅव्हल होतोय. राम गुलवीचे प्रयत्न शेवटपर्यंत होते मात्र चेंडू थांबत नाहीये. चेंडू चाललाय सीमापार. येतोय चौकार. चौकारानं धावसंख्या 6. 42 धावा लक्ष. इथे देखील चेंडू अगदी लेफ्ट टॉस बॅटवर चेंडू घेतलेला आहे आणि चेंडू चाललाय लॉंग ऑफ
सीमारेषेच्या बाहेर चौकार. महेश काबूकर काय चांगली फलंदाजी करतात. 3 चेंडूमध्ये 10. पहिल्या सामन्यातून देखील सामनावीर पारितोषिक पटकावलाय. येथे फटका फसलाय, येथे झेल टिपलाय आणि फलंदाज महेश काबूकरचा संपलाय खेळ. डीजे डीजे नक्कीच अगदी 4 चेंडूमध्ये 10 धावा झटपट बनवलेले आहेत. नक्कीच आज 50+ कॅटेगरी मधला प्लेअर ऑफ द नाईट च्या खेळाडूचं आम्ही नाव घोषित करतोय. नक्कीच अगदी खेळाडू आलेत. संतोष तरे 50+ कॅटेगरी प्लेअर ऑफ द नाईट चे मानकरी ठरलेत. नक्कीच कालच्या पहिल्या रजनीमधून 50+ मधून कालूराम भोईर तर आजच्या दुसऱ्या रजनीमधून नक्कीच संतोष तरे. आपण या ओव्हर नंतर त्यांना आपण रवींद्र तरे सरांकडून जे आपल्याला प्लेअर ऑफ द नाईट हे बक्षीस झाले त्याचं आपण वितरण करू. नक्कीच अगदी रवींद्र तरे सरांनी देखील या स्पर्धेतून प्लेअर ऑफ द नाईट म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्य अभिषेकाची जी प्रतिमा जी आहे ती इथे स्पॉन्सर केलेली आहे. तब्बल 3 धावा इथे धावून पळून पूर्ण केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनवल्यात. 1 गड्याच्या मोबदल्यात 15 आणि 2 धावा त्याच्यामध्ये आम्ही पेनल्टीची ॲड करतोय. सुधारित धावसंख्या झाली ती 17. या संतोषजी तरे आपण या नक्कीच आजच्या दुसऱ्या रजनीमधून प्लेअर ऑफ द नाईट चा मानकरी ठरलाय 50+ कॅटेगरी म्हणून. त्यांना आपण हे बक्षीस देऊन सन्मानित करूया. चला घ्या नंदेव दादा पाटील आणि गणेशजी ठाकरे भिवंडी प्रीमियर लीग 40+ अध्यक्ष चषक उत्कृष्ट खेळाडूचा मान सन्मान म्हणून पारितोषिक आपण देतोय. रवींद्र गुणाजी तरे महाराष्ट्राचे महागायक यांच्या माध्यमातून अभिनंदन. संतोष आणि आजच्या दुसऱ्या रजनीमधून जर आपण 40+ कॅटेगरीचा विचार केला तर खेळाडू ठरलेत महेश काबूकर. या महेश भाऊ आपण देखील आपले प्लेअर ऑफ द नाईट चा पारितोषिक स्वीकारायचं आहे. प्रशांत म्हात्रे यांचं एक बाकी आहे. घ्या 40+ कॅटेगरी महेश काबूकर प्लेअर ऑफ द नाईट चे उत्कृष्ट खेळाडू ठरलेत. खूप खूप अभिनंदन. प्रशांत म्हात्रे यांचं एक पारितोषिक द्यायचं बाकी आहे. वा पंचांचा वाईटचा इशारा आलाय. अभिनंदन. यस 40+ आणि 50+. संतोष ठाकरे यांच्या चेंडूवर हा महेश भोईर यांचा वार पाहायला मिळतोय. महेश भोईर आणि एसके हे दोन्ही शोलमता वॉल या संघाचे खेळाडू आहेत. बघू शकता आपण टॉस का बॉस
मध्ये आजच्या दुसऱ्या रजनीमधून प्लेअर ऑफ दी डे चे मानकरी एका बाजूला आपण 40+ चे संतोष, 50+ चे संतोष तरे आणि 40+ चे महेश कापोकार आजच्या दुसऱ्या रजनीमधून उत्कृष्ट खेळाडू म्हणून पारितोषिक स्वीकारताना खूप खूप तुम्हाला पुढील सामन्यांसाठी देखील शुभेच्छा. प्रशांत म्हात्रेचं एक पारितोषिक द्यायचं बाकी आहे पहिल्या रजनीमधून. नक्कीच काल पहिली 40+ कॅटेगरीमधून प्रशांत म्हात्रेनं तर 50+ कॅटेगरीमधून कालुराम भुईरनं काल कंप्लीट केलेले आहे. आणि सर्वात चांगली ओव्हर आपण जर विचार केला तर आज टी पाटील अँड कंपनी दापोडे संघाकडून दीपक पाटीलनं फेकलेलं आहे. 1 धाव आणि 1 विकेट. इथे चेंडू हवेमध्ये आहे. चांगला झेल कुंदन पाटीलनं कंप्लीट केलाय आणि ते फलंदाज महेश भोईर झेलबाज झालाय. लहू पाटील फुलटॉस होता. चेंडूला फक्त दिशा दिलेली आहे. चेंडू चालला अगदी डीप सुपर कव्हरला. चांगली फिल्डिंग होते. धावा मिळतील 2. नक्कीच 2 धावा आलेत. 2 धावेनं धावसंख्या 24 42 बनवायचे आहेत आणि ओव्हर नंबर 2 च्या अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. कमी गतीने चेंडू टाकला आहे. चेंडूला अगदी हलक्यात आणि टॅप केलाय. मिळेल फक्त एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या पोचली ती 25. 11 चेंडूमध्ये 25. 42चं लक्ष असताना नक्कीच आपण इथे विचार केला तर फसुबाई इंटरप्राइजेस सारंगाव टीम चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि आमचे जंबोदादा खुश आहेत. टीम मध्ये असणं गरजेचं आहे. ते 12वा असो की 15वा मात्र टीम मध्ये आपला सहभाग असणं हे खूप मोठं चांगलं आहे. नक्कीच इथे पंचांनी लेगबायचा इशारा केलाय. एक सिंगल डाव. धावसंख्या 26. 2 ओव्हर 13च्या सरासरीनं धावा बनलेत. 2 गड्याच्या मोबदल्यात 26. सव्वीस झालेली आहेत आणि आता 18 चेंडूमध्ये 12 18 16 5 ओव्हरचा सामना आहे. 18 16 बाकी. हाँ 16 का डोला 50-50 धर्मेश. ओ हो क्या बात है. एचकेच्या एष्टा उद्ध्वस्त केलेत गोलंदाज धर्मेशनं.
टार्गेट केलाय, चॅलेंज केलाय धर्मेशला 50-50 ओव्हरसाठी. 16 बनवण्यासाठी ज्या गोलंदाजाला टार्गेट केलाय त्यांनी पहिले चेंडूवर एसकेची विकेट मिळवलेली आहे. नवीन फलंदाज दिनेश भुईर. इथे फटका अगदी उडवला तर जरूर, मात्र अगदी तिथे पाहिलं तर काऊकर रिझनला संतोष ठाकरे दक्ष होते. चांगला झेल टिपलाय. अजूनही 16 बनवायचे आहेत आणि पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 विकेट. ते अगदी जंटल पुश मिलिंद भुईर सेन्सिबल क्रिकेट खेळतात. विजय स्पोर्ट खानपे संघाकडून या खेळाडूला आपण खेळताना पाहतोय. कालभर संघाचा गोलंदाज आहे धर्मेश. धावसंख्या 27. इथे फटका उडवला. आता मोठा फटका आलाय. नक्कीच धावसंख्या 33. 33चा आकडा गाठलेला आहे. चांगला क्रिकेट लहू पाटील. धावसंख्या 35. 5 चेंडूमध्ये धर्मेशनं 9 धावा खर्च केलेत. 2 विकेट देखील घेतलेले आहेत. इथे हा चौकार आलाय, मात्र 16 बनल्या नाही आहेत.
आउटसाइड ऑफ स्टंपवर चांगला चेंडू, गती चांगली आहे राकेश पाटील यांच्याकडे. नक्कीच महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सध्या ते कार्यरत आहेत आणि चांगला क्रिकेट साई कृपा ढुंगी या 40+ संघामधून खेळत आहेत. ते सर्रार भन्नाट वेग आहे, जबरदस्त चेंडू. पस्तीस धावा झालेत, 7 बनवायचे. त्याच्यासाठी चेंडू आहेत तुमच्याकडे 9 आणि धावा बनवायचे 7. इथे हा चेंडू हलक्यातून टॅप केला आहे, मिळेल फक्त एक सिंगल. सिंगल न धावसंख्या 36. आता 6 पाहिजेत. 8 चेंडू मध्ये 6. राकेश पाटील, लहू पाटील साठी हा चेंडू. काय राकेश पाटीलनं या ओव्हरमध्ये गोलंदाजी केलेली आहे. तब्बल 5 चेंडू फेकले, 3 डॉट आणि 3 धावा 2 चेंडूमध्ये खर्च केलेत. 7 मध्ये 6. इथे बघूया एक सिंगल धाव पॉइंट रिझन मधून कंप्लीट केलेली आहे. 37 झालेत. आता 6 मध्ये 5. 6 चेंडू मध्ये 5 धावा इथे बनवायचे आहेत. फसबाई एंटरप्राइजेस सारंगाव टीमला तर या 5 धावा 6 चेंडू मध्ये रोखायचे आहेत. बर्फानी बाबा टीमगर टीमचा गोलंदाज राम गुलवीला. नक्कीच राम गुलवीकडे चेंडू दिलेला आहे. एजी स्पोर्ट निंबोली संघाचा हा देखील एक चांगला खेळाडू आहे. बघूया, सामना अगदी रफ अँड टफ झालेला आहे. 3:57 झालेले आहेत. चला 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 जरा फास्ट करा. काल 4:40 झाली होती, आज 3:57 झालेली आहेत. नक्कीच इथे कुंदनजी पाटील साहेब उपस्थित आहेत आणि आज सामने अगदी लवकर खेळले गेले आहेत. नंदुदा पाटील देखील आहेत आजच्या दुसऱ्या रजनीमधून शेवटच्या चेंडूपर्यंत. उद्या बरोबर सर्व आपले पंच पॅनल, समालोचक, गुणलेखक, लाईव्ह, डीजे आणि आपले सफाई कामगार सर्वांनी बरोबर 3 वाजता इथे पोहोचायचं आहे. तरे पण येतील, संतोष तरे पाहिजेत आपल्याला. पहिला चेंडू डॉट आलाय. राम गुलवी 9 साठी रिवर्स फटका मारून जर षटकार ठोकला तर मनोज भाऊ पाटील आणि साहेबांकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. क्या बात आहे, रिवर्स फटका पाहिजे. इथे हा चेंडू शॉट थर्डमॅनला अडवलाय. एक सिंगल धाव. 2 मध्ये 1 आली आणि आता 4 मध्ये 4. 4 मध्ये 4. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे.
राम गुलवीकडे क्षमता आहे. एजिस्पोर्ट निंबोली संघासाठी या गोलंदाजानं देखील कित्येक सामने आपल्या गोलंदाजीच्या बलावर संघाला जिंकून दिले आहेत. 4 चेंडू 4. चला चला अधिक वेळ घेऊ नका आपण. हा चेंडू आलाय वाईट. 4 मध्ये 3. एकोणचाळीसचा आकडा गाठलेला आहे. 4 चेंडू 3 धावा. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. नक्कीच अगदी गरजेचं देखील आहे, कारण की आता शेवटचे चेंडू उरलेत आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमकडून पंचांच्या निर्णयाला इथे त्यांनी चॅलेंज केलेलं आहे. बघूया पंचांचा निर्णय योग्य की अयोग्य याचं उत्तर आपल्याला मिळेल. वाईट आहे. रिव्ह्यू देखील गमावलाय. चार चेंडू 3 धावा. बघूया इथे कुंदन पाटील 2 धावा आणि इथे स्कोर इज लेवल. तीन चेंडू 1 धाव. चला आता सामना अगदी झुकलाय आता असं म्हणायला हरकत नाहीये. फसुबाई इंटरप्राइजेस सारंगाव टीमच्या बाजूनं, कारण की 3 मध्ये एक इथे डॉट आणि विकेट घ्यावे लागतील. ट्रॉफी 2 आहेत. इथे एक विजयी धाव मिलिंद भोईरनं पूर्ण केली आहे. अभिनंदन. फसुबाई इंटरप्राइजेस सारंगाव टीम 2 सामने 2 विजय. तर या उलट बर्फानी बाबा टेमघर टीमनं नक्कीच इथे हा पराभव मला सामोरं जावं लागलेलं आहे. हार्ड लक बर्फानी बाबा आणि गुड लक सुनील दादा पाटील आणि निशांत पाटील ऑल टीम फसुबाई इंटरप्राइजेस.